काय होतं सरपंच? काय नाही भाऊ, गेला आता काय देश गेले 5 गेले राहिले निघाले आयुष्य गेले आपले. याला काय रे, अख्ख्या गाव अख्ख्या दुनियाला बायकांना आपल्याला काय आपल्या भेटलं दोघायलाच काय नाही भेटलं काय. हा? मग गावानं काय शिकले सगळी? नाही गाव तर आपल्या बाबत लईन नालायक म्हणे तिने मला जमून दिलं नाही. तो दिलं नाही माल कोणती सोयी तुला माहिती आहे जमलं होतं एक ठिकाणी तिच्या आईला भाव बांधाने पैसे देऊन मोडलं तर काय सांगायचं. ना? अरे बाबा हळदीची मोडलं. हा? हळदीची झोप नाही झोप बरं लागण्याचा खर्च मी देतो मग तुमचा. झोप नाही झोप. ते एक नटीचा फोटो आणून लावलाय तिच्या पाहतो डोळे अटकितो आता काय करतो. मी तर काय कोणाचे फोटो बिटो ठेवेल नाही. हा? आपण फोटोच ठेवते नाही कोणाचे. एक ठिकाणी नवरी पार मी गेलो फक्त काय करतो डायरेक्ट दारूच्या आड्या जातो. जेवढी लागेल तेवढी पिऊन घ्यायची आणि संध्याकाळी घरात यायचं आतून दरवाजा लावून घ्यायचं. कार पडून बाबरा मा एक मग जमा करी काय? ती दुकानापुढे नाही का राहते ती बनेल बाई ते कापड दुकानात त्या आणू का एखादी घरी ठेव ना आणतो. बरे मुख्य घ्या पुढची बाकी काय तिच्याकडे पाहायचं. मुख्य घ्यायची हा? दुसरं काय वाजते बरोबर टाइमपास म्हणून काय आता टाइमपास जात ना इकडे तिकडे. तू काय तुला काय टेन्शन अरे पण मग शेवट घरात झोप येत नाही नाही? हा ना. अरे त्याला काय ते द्यायचं खाली झोपून मस्त मुख्य बिख्य घ्या ती त्याला काय तू घे बाबा. आण ना तू दोघांना दोन आणून केवढं बोल बस माल नको. का बरं हा? माल नको बाबा. अरे तुझ्या तोंडाला पाणी एका दिवशी भाऊ नाही तूच घे. तुला वाटलं मी पैसे देतो वाटलं थोडं पण माल नको. गेला काय ते नाशिक तेवढं विचारून पाय म्हणायची केवढ्याला बस बरं चाल पाहिजे विचार. टाइमपास म्हणून हा बघ काय आता तो कसं तो जमेल बाजू का ठेकी का तो तुला काय अडचण नाही. आज ठेकी द्यायची. आता काय आता देते की नाही पैसा मागते सारखा. आता जमून देत नाही पैसे द्यायला देते तसं काही नाही. का मग कसं की तोंड वाची ती नुसती. हा, मग आता साडी घे ये घे. आणि मग बरोबर आहे तिचं काय बरोबर आहे का तिच्या काय बापा? तिचा नवरा मेले मग तू सांभाळी अरे कोणतरी आले. कोण बाय यो बापा दोघी जणी. अरे मॅडम पूर्ण गावात गेलो सगळं झाले सगळ्यांची विचारपूस नाही का सगळी नोंद झाली. 1 मिनिट आता हे मळ्यातलं घर राहिले पण आता हे 2 लोक कोणीतरी बसले त्यांना विचारून पाहू मग. कारण मळ्यातलीच घर राहिले ना आता. हो तेच ना तेवढंच राहिले. हा बरं चला ह्यांना विचारू. चला शिरपे अरे पाखा बाकी बरे अरे. ओ काका हा. आम्ही जनगणना अधिकारी. हा का? हो आमच्या मॅडम आहेत मी त्यांच्या हाताखाली आहे. हा हो बॅग सांभाळायला. हा का? हो हो बस ना बस बस बस. तर आम्ही ना गावात झाली आमच्या सगळ्यांची नोंद. हा हा फक्त आता हे मळ्यांमधले 2-3 घर राहिले ना. तुम्ही किती जमा करते? नाही आम्ही 2 दिवस झाले तेव्हा गावात यायचो. हा. 2 दिवस गावातले पूर्ण कुटुंब झाले. कोणाला किती मुलं आहे काय सगळं लिखापडी झाली. फक्त 1, 2 आणि 3 घर मळ्यातले राहिले. मग तुम्ही आमच्या आताशी आले का? नाही आम्ही पहिलं गावातलं घेतलं नंतर आम्ही बोललो मळ्याने. त्यांचं गाव ओरखलं आल्या माळ्यामध्ये. आणि आता मग तुम्ही इथं बसलेले दिसले त्यामुळे म्हटलं हा. आता तुम्हाला विचारून हे कांदे काढत होतो ना आम्ही. अच्छा बस बस खाली बस बस बस. बरं आम्ही ना तुमच्या कुटुंबाची माहिती हा देणार. देव 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 कुटुंबाची माहिती. देव देव हा, मग बस ना बस. बरं बरं ए तू इकडे तिकडे कुठे बसला? चुकून येऊ का मग बस बाय बस. लय ऊन आहे हो बापरे. अहो तुम्ही तिथंच बसा ना. नाही चालेल मला ते खाली ना ते लवण आहे ना. हा हा बसताना येते. बाई तुमचा खरं काय मेनू तो सांग आमचा कानून. अहो काका कसं आहे माहिती नाही का काका नका म्हणू हा. शिरपतराव. तुम्ही कुठून आले? आम्ही तिकडून आलो ना शासनाकडून. काय काम आहे? अहो आम्ही जनगणना अधिकारी आहे. हा का? हा असं सांगा ना मग. हा म्हणजे कोणाच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहे किती मुलं आहे किती मुली आहे याची नोंद आम्हाला करावी लागते ना प्रत्येक वर्षी. आम्ही हे करून कुठे नेणार तुम्ही? हा हे कुठे हे नेणार? आम्हाला शासनाला रिपोर्ट द्यावा लागतो. हा का? हा मग तुम्ही सगळे लिहून नेते का आमचं? हो बरं मला सांगा तुमचं नाव काय आहे? शिरपतराव. पूर्ण नाव सांगायचं. पूर्ण नाव शिरपतराव पिराजी. काय? शिरपतराव पिराजी. पिराजी आडनाव हिंडफिरी. हिंडफिरे. ओके हिंडफिरे. बरं वय काय तुमचं? वय वय 59. 59. बरं घरात किती जण राहता तुम्ही? माणसं खूप माणसं आमच्या घरात मॅडम. एकच टायमाला एवढं सगळं राहता का तुम्ही? म्हणजे घरात किती जण राहता? मॅडम त्यांची पत्नी आणि मुलं
असं हे घ्या अहवाल पूर्ण. बरं. द्या. मी काय म्हणते काका हा? नाही काका नाही काय शिरपतराव शिरपतराव तुमच्या पत्नीचं नाव सांगा पहिले. साय काय 6 बायका 6 बायका आहे का? 6 बायकांची नाव लिहू का? आलं आपण गावात लागते ना हो. 6 बायकांची 36 पोरं आहे त्याला. काय? 36 पोरं. काही क्रिकेट टीम आहे का ही? 36 पोरं. टीम नाही हो. 6 बायला 6 पोरं आहे. मग 6 36 झाले ना. आणि काय तुम्हाला कळतं का नाही शासनाने 2 पोरांच्या वर पोरग सुद्धा होऊन द्यायला सांगेल नाहीये. हा. आणि एक बायको झाली 2 ठीक आहे तुम्ही 6 बायका केल्या. अहो, तो मॅडम, कायदा जामा पोत लवकर आला नाही. हा का? पोरं होऊन गेले आधी कापा कापा. बापरे मॅडम यांचं लिखाण जास्त करावं लागेल. हा. यांच्या पहिले पूर्ण 6 बायकांचे नाव घ्या. तुम्हाला किती पोर आहे? कोणाला? तुम्हाला आम्हाला 2 तुम्ही लय लवकर आवरून घेतलं म्हणा. त्यांनी शासनाचं ऐकलं ना. आता आहे ना तुमच्या बरं, 6 तुमच्या 6 बायकांचे बायकांची नाव नावं सांगा. आणि त्यांच्या पोरांची नाव सांगा. कोणत्या बायकोला किती मुलं आहे? आता आहे ना तुम्हाला ती पत्रिका आणून दाखवतो आमची. कारण आता आहे ना एवढे 32 पोरांचे नाव घ्या होता आणि हे करता आणि ते करता. बरं जाऊ द्या तुम्ही वाटलं तर लिहिलेलं असेल ते द्या आम्ही पटापटा उतरून घेऊ. मॅडम यांचं घ्या त्यावर. घ्या माझ्या तोरतो. तुमचं नाव काय? माझं ना बाबूराव लक्ष्मण आणि आडनाव? गाले. झाले. वय? वय 48. 48. गावाचं नाव सांगा. गावाचं ना हा. अचानकवाडी. अच्छा. तालुका हं? तालुका काय घुसाळेवाडी. आणि जिल्हा जिल्हा तानेवाडी. ताणे. कुठं आले हे गाव सगळे? आता जिल्हा आता तो मोठाच राहतोय. हा हा. आणि तालुका काय आता आमच्या म्हणजे जिल्ह्याच्या खाली झाले तालुका आहे. तानेवाडी. हं. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी जनगणना केली पण असं बरं. तालुका नाही ऐकलं ना. मी तुम्हाला फक्त गाव दिले ना अच्छा. हा असं. बरं मॅडम एक नवनी तुम्हाला. हा. माझी आईची एक इच्छा होती हा का मा बोरला 35 पोरं व्हावं. हा हा. हो. तसं आता आहे ना अजून 3 पोरं जाऊ शकते एखादी नवरी असेल ते आपल्याला. की? अहो काय बोलू राहिले ऑलरेडी तुम्ही? तुम्हाला 6 बायका आहेत, अजून तुम्हाला एक बायको 7 पाहिजे. 7 करा म्हणलं. अहो तुमचं वय काय तुम्ही बोलता काय? ओ माझ्या वय काय जात्या. मी मात्र मन नाही मात्र अजून बायको करा वयस तिला मी पोर काढू शकतो लगेच. हा हा अहो किती घाणेरडं वर्ष बाबराव मावळे एखादं वर्ष फेल गेलं का? अहो पण आम्ही तुमच्या घरातली लोक नाहीयेत. त्याला काय सांगत होते असं गलीच्या भाषेत बोलू नका व्यवस्थित बोला आमच्याशी. बाई तुम्ही नाहीतर माग्या. आम्ही तुमचं नाव लिहून घेऊ आणि शासनाला सांगून देऊ हो. यांचा रिपोर्ट आणला नाही. तुम्ही माग्या ना माग्या. अहो तुम्ही हात नका नाही, लावू. तुम्हाला सांगू राहिले माग्या. हा पण असा आवाज द्या ना असा हात टच का करू राहिले तुम्ही? बाई 10 वर्ष अंगणवाडी एक ठेपाठ्याला लावून दिली होती. एक बाई ठुलती डायरेक्ट बाई शिकवायला आख्या पोरांना. आजचे पोरं याचेच अंगणवाडीत. याचीच दुसरं कोणाच नाही गावातलं. 3 पाहिलेचं बा ठोत्या ना हा. पुढं एक शीट खाली ठुती नाही. बरं तुम्ही काय करा, जेवढं तुमचे पोर आहेत ना त्यांच्या पत्रिका वगैरे जे काय असेल ते आम्हाला द्या, आम्ही सगळं घेऊ. नाही दत्तक नाही देणार मी एकही पोर. काय त्यामध्ये आम्हाला पोरं द्या. मी कसं काय पोरं देईन मावले? पोरं नका देऊ, पोरं नको येत आम्हाला तुमची. पोरांचं फक्त सगळं नाव biodata दे द्या. पोरायचे नाव. हा नाव देईन. तुम्हाला आईला नाव हा एक आठवत गाठ. नाहीये ना म्हणून बोलले. नाही, पण एवढं लय नाही. अडाणी मॅडम बरं का. लय अडाणी. अहो पण तुम्ही हात नका लावू व्यवस्थित बसा अहो, ना. मी सांगू राहिले तुम्हाला मॅडम. बरं ओ यांचं पुढं घ्या. लिहून घ्या मॅडम हा. आणि चला लवकर आपल्याला उशीर होतोय ना. तुमच्या घरात किती माणसं राहतात? माझ्या घरात 2 बायका आणि मी. 2 बायका. तुम्हाला पण 2 बायका आहेत? त्यांना एक पोर आहे फक्त. अच्छा. हा, हा. हा, तुम्ही बरं लवकर थांबले. नाही रे आपण काय नाही आपल्या याच्यात का रे ते बाहेर सांग ना. बघा ते बाहेरच्या त्याचा काय संबंध इकडं? नाही नाही नाही. बाहेरच्या त्याचा इकडं काय संबंध आहे? हा 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 बरोबरच बोलले. बाहेरचं आम्हाला काही हा? घेणं देणं नाही. बाहेर जे आपल्या घरातलं 17 तेच असू. सांगा. बाहेरचं म्हणजे काय? त्याचा पण नाच आहे बा तू. ते ठेके त्याच्या जातो ना त्याची दे टिपून. नाही. हो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. नाही. फक्त तुमचं आहे ना लग्न केलेली बायको हा. तिला मुलं किती ओ. आहे तुमच्या कुटुंबात किती माणसं आहे हा. आई ओ, वडील मॅडम. बाप भाऊ हे सांगा हो सगळं. मॅडम ठेकेचा नवऱ्या वारल्यापासून याला तिकडे 2 पोर झाले मग त्याला बापाचं नाव लागा पाहिजे ना. अरे पण मा कुटुंबात नाही ते. अरे मग ती जनगणना कसं काय तुमच्या बसती? बायकोचं नाव सांगा. घ्या मा बायकोचं नाव घ्या. सांगा. पहिल्या नंबरच्या बायको हा, सांगा. गाजराबाई. आणि दुसऱ्या? राधी. पूर्ण मॅडम पूर्ण नाव घ्या. हा. हा, आपल्याला घ्या. वरती खूप बोलतात ना असं अर्धवट. घ्या गाजराबाई. सांगा तुमचं नाव. बाबूराव हम्म. झाले.
2 आकडा टाका. दुसऱ्या पत्नीचं नाव सांगा. घ्या. चंपा हं? बाबूराव हा घाले. आणि त्यांना किती आपत्ती आहे ते सांगा. हा, त्या गजरबाईला एक आहे. हा, यांच्या पुढे 1 आकडा करा. गजरबाईचं एक घ्या आणि त्याचं नाव घ्या लगेच. सांगा. गोट्या. नाव गोट्या. सांगा नाव. गोट्या ना. गोट्या बाबूराव गोट्या बाबूराव घाले. घाले. हा, दुसऱ्या पत्नीचं चंपाचं घ्या. हं. अंड्या. अहो तुम्ही टोपण नाव नाही, सांगताय नाही, की टोपण रिअल नाही. नाव? अंड्या बाबूराव घाले. तुमच्या गोट्यान अंडे हे मुलांचे नाव आहे हो का? हो. मॅडम त्याला लय अंडे आवडायचे म्हणते ना आम्ही अंडे ठेवलं. हा का? हा. जर वेगळीच लोक दिसतात ना. मॅडम पटापटा नोट करा आणि निघून अहो, चला. तुम्हाला काय करे पोराचे नाव मी नाव सांगितलं बा पोराचे तुम्ही की पाहू. हा 2 नंबरच्या पोराचं काय नाव? जर तुम्हाला पोर आवश्यकता असेल हा, तर आमची गाडी घ्या. अंड्या हा अंड्या हा बाबूराव हा घाले. हा झालं. बघा मॅडम माझं काय राहिलं सांगा. तुमचे आधार कार्ड वगैरे दाखवा हो आम्हाला. अजून काढेलच ते आम्ही. काढेल ना? तुम्ही जरा काढून मावले. काढू? हो मॅडम तुम्ही घरी नाही गेले का अजून? अहो नाही नाही, हे मळ्यातले हो. घर राहिले ना. मी काय तेवढं जण मावल काढून. अहो तुम्ही टच नका करू हो, व्यवस्थित बसा ना. अहो पण तुम्ही एवढे वेळ काय करता इथं मला काही समजा ना. अहो यांची नोंद करतोय ना आम्ही. अहो यांची नोंद. यांच्या कुटुंबात ए, किती ना, व्यक्ती आहे? अहो यांना कुटुंबच नाही यांची नोंद कशाला करता तुम्ही? कुटुंब नाही? हे मोकळे सोडलेले गावात संडे 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 अरे बापरे. यांना माग पुढे कोणीच नाही. म्हणजे ते तर म्हणते आम्हाला बायका आहे 2 आहे. हा हे म्हणते 6 आम्हाला बायका 6 आहे. आहेत, 36 पोर आहेत. 36 पोर. हा यांचं 56 वय झालंय. 56 यांना पोरगी दिली नाही कोणी. यांचं लग्न नाही झालेलं मॅडम. बापरे, म्हणजे हे गावातले वळू आहे का? मग हो, किती तुम्ही फालतूगिरी केली हो. आमचा कधीचा वेळ घेतला मला इथं. सांगितलं करून. हा? बरं मी काय म्हणतो, मॅडम यांचं- यांचं हो झालेलं मॅडम आहे का हो? 36 पोर. हात येऊन आले हे सोडून. बरं तुमच्या नवर तुम्हाला पैसे आहे का नाही? ओ काय विचार राहिले तुम्ही आम्हाला? नसेल तर मग हा? काय नसेल तर मग काय मग काय मग काय? हा? त्याच्या नवऱ्याची काय करायचं तुला. हो मॅडम, यांचं नाव लिहून घ्या वरती अहो, अर्ज यांचं द्यायला. नावच लिहू नका. नाही नाही, शासनाला यांचं अर्ज. आहे ना नाव कट करा भारतातून दुसऱ्या भारतातून? देशातून. हा अहो तसं नाही, हे फार गलीच्या भाषेत बोलतात असं हा. आम्हाला वरती नाव सांगायचं घ्या ना. लिहून नाव घ्या. हा लिहून घेतलंय मी दोघांचं नाव आहे. आणि गावातले ना पोलीस पाटलाला पण सांगा. हा. मी काय म्हणते, यांचं झालेलं आहे का लग्न? मावले ना. हा. अहो दोघांचे नाही झालेले. ए ए नरसळ्या. गप्प कांदा फेकून आणि या लोकांच्याकडे. यायला. बा- बोटं बाया टाकलंय. अहो शांत शांत. हा? मॅडम या- यायचा नालायक जाऊ. पोरगी दिली का तुला कोणी? हो मॅडम हो मला आणि त्या- मी बायको नाही केली पण मी पोरं काढली. बापरे. हा? हे लपडे करणारे माणसं आहे तो. शी, किती लपडे घाणेरडं. लपडे खोर आहे ते. यांच्या कुठे नादी लागले तुम्हाला तुम्ही? बोलताना पण काही लाज नाही वाटत? ज्या बायचा नवरा मिळाला ना तिथे आम्ही लय गरबा तयारी करतो. बापरे. काय हो करता? किती बरोबर. घाणेरडे विचार आहे गर्भ. तुमचे. गरबा हा. येणं जाणं. आई ते बेळात घरोबा. मग आता तिचा नवरा मिळाला ते आम्ही आपली मग ते पोरं कोण झाली? अहो पण पहिलंच तुम्ही आम्हाला खरं खरं सांगायचं नाही. एवढे टाइमपास कशाला केला? अहो, आमचा तुम्ही किती घरी- टाइम वेस्ट झाला. तुमच्या घरी गेले असते आतापर्यंत. यांच्या अहो काय नादी आम्ही लागली? सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, म्हणलं एवढे 2-3 ए बाबूराव देवाच्या तोंडाने काहीतरी चल काय काय आणि तू काहीतरी खायला. बोलायची पद्धत आहे का? मग ते उपाशीच आहे ना. सरकारी नोकरदार आहेत ते. मग काय उपाशी भेटायचं त्यांना? बोलायची अक्कल नाही काय नाही. बरं. याच्यामुळे तुमचे लग्न नाही झाले असे हिंडत आहेत गावात. चल आपण घरामध्ये बरं तेवढं जण झालं. माल काढून तुम्ही. हो शांत बसा. बायको नाही, पोरं नाही, घरात कोणी व्यक्ती नाही, असेच हिंडा त्या वळू सारखे. आमचा कधीचा टाइमपास केलाय तुम्ही आणि वरून म्हणते द्या काढून. काय काढून द्यायचं तुमचं? तुम्ही बघा रे का म्हणले आधार कार्ड. तुमच्या दोघांचे नाव आम्ही वरती हो देतो मॅडम शासनाला आता. हो मॅडम त्याचं असं समजा. टाइमपास आमचा कोणीच केला नाही आजपर्यंत. आमची 4 गावं झाले हो, पण मॅडम. असं नाही केलं कोणी. हो हो मॅडम मला थांब किंवा मला दाखला काढून द्या. कसला थंब काय दाखला? ठोकायचा का त्याला थंब तुमचा? काय करायचं? तुम्हाला सांगू हो, का? ऐका मॅडम, ना. अहो, ऐका ना. ये बिचारा भाऊ आला नसता तर आपल्याला यांनी अहो, कवर अजून आपला ऐका टाइमपास ना. झाला असता. इथं तुमच्या मागे आमच्या अहो, 2.5 आम्हाला तास गेलेत. आम्हाला असं कोणीच भेटलं नव्हतं. बसा ना अजून. हा काय चप्पल पाहिली का? भेटलं नव्हतं. चप्पल पाहिली? हा? हा ए, डांगरे आता भेटणार आहे का तुला कोणी? हो बाई हो आता भेटलं हो नव्हतं. हो बाई हा? थांब घ्या ना मला दाखला काढून द्या ना. याचा थंब घ्या. चाकू कापू. तुम्ही चाकू या आहे ना. तुमच्या बॅगेत? मॅडम चाकू आहे का? कापून घ्या थंब याचा. काय मला दाखला काढून द्या ना कसला दाखला हो? माझ्या मूर्तीचा. हो तुझा दाखला. तुम्ही जिवंत आहे ना अजून? मा- येड्यात काढून राहिले माझं का कवर आम्हाला? जागा तर बायकोच येड्यात भेटली. काढून राहिले का? बायकोच भेटली नाही आम्हाला आतापर्यंत. मूर्तीचा दाखला कधी भेटतो माहिती का? माणूस मेल्यावरती भेटतो. जरा बसलो बाई. मेल्यावर भेटतो. मेलेल्या माणसाला. जण काढून मावाला. हो काय चाललंय तुमचं? काढून. तुम्हाला काय काढायचं? काढायला लागत? तुम्ही नाही म्हणणार देते काढून काय आधार अहो, कार्ड. मी कधी म्हणले?
तुम्ही म्हणा तुमचं एक काय काम नाही. करा अहो आम्ही तुम्हाला फक्त विचारलं तुम्ही आधार कार्ड काढले का आम्ही काढून देतो असं नाही म्हटलं आम्ही हा. तुम्हाला. मग कुठं काढते मग आणि ज्येष्ठाचं ज्येष्ठानीच काढायचं राहतं, आम्ही कशाला काढून देऊ? कुठं काढते अहो आम्ही जनगणना अधिकारी आहे, आम्ही ना जनगणना करायला आलोय, कुटुंबाची माहिती घ्यायला आलोय, तुम्ही आधार आधी कार्ड लग्न काढायला करा नाही आणि आलो. मग पोरग हो काढा मॅडम देतो 15 रुपये जे आमच्या दोघांचं काढून. हा चला. काढू? ऐक टाक. शी, काय किती हो, घाण मॅडम. आहे. चला हो मॅडम हो. चला. ओ अजिबात बोलायचं नाही द्या. हा. त्या पिशीला माग मी घेतो. या, हो मॅडम जातो मी घरी चला. घरी जा याला घे रे इकडे. याला याला इकडे. म्हणलं. याला लाकूड- इकडे. लाकूड- याला ये इकडे. याला इकडे. यायचे डंगरे तू तुमचे. ओढ रे याला इकडे. हा? पोरगी दिली नाही गावात तुम्हाला कोणी आणि त्यांना म्हणता मला 6 बायका 36 पोर आहे अरे तुला आम्ही 90 पाहिजे शेड गांड्या. 90 का ए, आम्ही- याला आम्ही काय लाईन काय- लावली. एवढा तुला वाटलं कळतं का पाखर काय होती पाहिले का तुला? पाखर हा? तुमच्या सारख्या डांगऱ्याच्या हातात यायला मोकळे हा, का ते? काय? अरे आम्हाला सांग बोलले खुश आम्ही. पिवळा ए, आम्हाला सांग बोलले तरी आम्ही खुश झालो. तरी सध्या काही झोप चांगली नाही. हा. तरी रात्रीचं- असं दिवस तर झोप लागली बघून आता. रात्रीचं काम होईल तुमचं आता. हा. ते पिवळं पाखरू आपण पटीला गावात तुम्हाला माहित नाही नंबर म्हणजे? चालेल चल माग चल त्यांच्या माग चल त्यांच्या माग चल त्यांच्या माग नाही 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 चल त्यांच्या माग चल त्यांच्या माग